एक ब्रेकिंग न्यूज यानंतरची आपण बघणार आहोत। तर संजय राऊत यांना किंमत चुकवावी लागेल असा थेट इशारा छावा संघटनेनं संजय राऊत यांना दिलेला आहे। 6व्या जागेबाबत नाक खुपसू नये असं छावा संघटनेचं म्हणणं आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे संभाजीराजे छत्रपतींना उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक आहेत। त्यामुळे यामध्ये आता संजय राऊत यांनी नाक खुपसू नये असा इशारा छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी दिलेला आहे। नमस्कार, मी छावा प्रमुख धनंजय जाधव। संजय राऊतांची 6व्या जागेच्या उमेदवारीच्या बाबतीमध्येची झालेली आत्ताची मुंबईची मी पत्रकार परिषद पाहिली। मी संजय राऊतांना सांगू इच्छितो, या राज्यसभेच्या बाबतीमध्ये आमचं सर्व प्रकारचं लक्ष आहे। आपण यामध्ये नाक खुपसण्याचं काम करू नका। संभाजीराजेंच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये उद्धवजी ठाकरे हे पॉझिटिव्ह आहेत, शरदचंद्रजी पवार साहेब पॉझिटिव्ह आहेत आणि आपण यामध्ये नाक खुपसून महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या बाबतीमध्ये राजकारण करत आहात, हे तुम्हाला परवडणार नाही। तुम्ही जर आमचा घात केलात आणि जर या बाबतीमध्ये कुठला दगाफटका झाला तर तुमचा राजकीय बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। छत्रपती संभाजीराजेंचे मावळे म्हणून मतांच्या गोळाबेरीज आम्ही केलेली आहे। संभाजीराजे अपक्ष लढणार आणि निवडून येणार, यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावं, पुढे यावं, हा आमचा निर्वाणीचा इशारा आहे। संजय राऊतांच्या बाबतीमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टींचा अतिरेक केलेला आहे, या गोष्टींचा मी निषेध करतो। संभाजीराजे लढणार आणि जिंकणार, या निर्णयावर आम्ही ठाम आहोत आणि आम्ही ते गोळाबेरीज मतांची करून दाखवणार। धन्यवाद। पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। ओबीसी आरक्षणासाठी आता राज्य सरकारनं कंबर कसल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं गेलेलं आहे। एम्पिरिकल डेटा सुप्रीम कोर्टामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाईल अशी माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे। ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आता सरकारकडून धावाधाव सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। एम्पिरिकल डेटा कोर्टात जूनच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाईल असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। डेटा मिळवण्यासाठी बांटिया आयोगाला सरकारतर्फे विनंती देखील करण्यात आल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलेलं आहे। राज्य सरकारमध्ये सध्या बोलघेवड्या नेत्यांची गर्दी झालेली असून राज्य सरकारच्या पापामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण गेल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। सरकारनं ओबीसींच्या बाबतीत टाइमपास केला असून तारखा देऊन सुद्धा सरकारनं काहीही केलं नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय। राजकारणामध्ये बोलणारे अनेक असतात आणि अलीकडच्या काळामध्ये बोलघेवड्या नेत्यांची तर मालिकाच। पण बोलेन तैसा वागेन असे नेते बोटावर मोजण्या इतके आहेत। वॉक द टॉक ज्याला म्हणतात ते करणारे नेते हे बोटावर मोजण्या इतके आहेत आणि सुदैवाने जे जे बोलले ते करून दाखवणारे नेते जर कोणी असतील तर ते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत। आता आमच्या इथले काही बोलघेवळे म्हणतात मध्य प्रदेशला कशी मिळाले, अरे सर्वोच्च न्यायालयाने दिली, मोदींनी नाही दिली। वेड्यांनो, कधीतरी समजून घ्या न्यायालयातला फरक। तुम्ही रिपोर्ट तयार नाही करू शकलात म्हणून तुम्हाला मिळाले नाही, तुम्हाला 1 वर्ष आधी मिळू शकली असते। 1 वर्ष आधी मी जे सातत्याने म्हणतोय की हे जे आरक्षण गेलं या सरकारचं पाप आहे, पाप आहे, पाप आहे। याचं कारण हे आहे की 1 वर्ष आधी ही सगळी परिस्थिती महाराष्ट्र करू शकला असता जी मध्य प्रदेशने केली, पण यांच्या मनात पाप होतं। तुम्ही मला सांगा, मंत्री मोर्चे काढतायत, भाषणं देतायत, मोदींवर बोलतायत, रिपोर्ट तयार करायला कोणीच तयार नाही, कोणी रिपोर्टकडे पाहायलाच तयार नाही। मनसे आणि राष्ट्रवादी दरम्यान आता ट्विटर वॉर रंगल्याचं पाहायला मिळत आहे। राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या सोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो मनसेकडून ट्विट केले गेले। या फोटोवर कुछ फोटो अच्छे भी होते हैं और सच्चे भी होते हैं असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे आणि यानंतर आता राष्ट्रवादीकडून सुद्धा मनसेला जशास तसं उत्तर दिलं गेलंय। मनसेनं स्वतःचा पळपुटेपणा लपवण्यासाठी राष्ट्रीय कुस्ती संघ आणि राज्य कुस्ती संघ अध्यक्षांचे कुस्ती स्पर्धेत टिपलेले फोटो ट्विट केल्याचा खुलासा राष्ट्रवादीनं केलेला आहे। अमोल मिटकरींनीही राज ठाकरेंचा शरद पवारांसोबतचा फोटो ट्विट करत काही फोटो खरे असतात आणि चांगले असतात असं ट्विट केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया।
कुछ लोग डरते हैं और उस डर को छुपाने के लिए फोटो में बहाना ढूंढते हैं। घाबरून अयोध्या दौरा रद्द केला। स्वतःचा पळपुटेपणा लपवण्यासाठी राष्ट्रीय कुस्ती संघ आणि राज्य कुस्ती संघ स्पर्धेत टिपलेले फोटो ट्वीट केले। लेकिन ये पब्लिक है, सब जानती है, असं क्लाइड क्रास्टो जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांनी ट्वीट करत म्हटलेलं आहे। मनसे आणि राष्ट्रवादी दरम्यान ट्विटर वॉर रंगल्याचं आपण पाहिलं। राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या सोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचे फोटो मनसेने ट्विट केले। यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं मनसेवर निशाणा साधलाय। त्यांचे आता काही फोटो व्हायरल होत आहेत। ह्या सगळ्या गोष्टी पाहता पवार साहेबांबद्दलचा आमचा जो काही आदर होता तो आदरही कमी होत गेला। ज्या वेळेला पवार साहेबांवर टीका झाले, आरोप झाले किंवा भ्याड हल्ले झाले त्यावेळेस सर्वप्रथम राज ठाकरे साहेबांनी त्याचा निषेध नोंदवला। तर असं हे सगळं असताना ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ही संस्कृती राज ठाकरे साहेबांनी वेळोवेळी स्वतःहून त्याची अंमलबजावणी किंवा त्याचं पालन केलेलं आहे। पण पवार साहेबांचे ही कूटनीतीचं राजकारण हे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना कधीही सहकार्य करणारं नव्हतं। त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिलेला आहे। तर अशा पवार साहेबांना जर त्यांनी ही ह्या पद्धतीचं रसद पुरवली असेल आणि ज्या पद्धतीने त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत हे सगळं पाहता त्यांचा आम्ही निषेध करतो। ब्रिजभूषण को लेकर सवाल उठाए थे और आज ट्वीट किया है फोटो और कहने की कोशिश की जो भी विरोध हुआ है वो एनसीपी के कहने पे हुआ है। किस तरह से देखते हैं? नहीं, मुझे इसमें कोई ज़्यादा कुछ मतलब दिखता नहीं है, क्योंकि एनसीपी को ऐसे करने की कोई ज़रूरत नहीं है। जो फ़ोटो है ये फ़ोटो पहले कोई फंक्शन का फ़ोटो है, कबड्डी के फंक्शन, कुश्ती के फंक्शन का फ़ोटो है, तो उसका और इसका संबंध जोड़ना ठीक नहीं होगा। ही रसद पुरवण्याचं काम जे आहे ते महाराष्ट्रानं केलं कोणी केलंय? मनसेनं आरोप फोटो व्हायरल झालेला आहे। काय सुप्रिया सुळे आणि ब्रिजभूषण यांचा एक फोटो व्हायरल। ब्रिजभूषण शरणना कोण ओळखत नाही, आम्ही ओळखतो। आम्ही एकत्र बसतो, खासदार आहेत, एकत्र जेवतो, एकत्र भेटतो। फोटो व्हायरल झाले म्हणजे काय झालं? अभ्यास करा, अभ्यास म्हणावं त्यांना, पार्लमेंटचा अभ्यास करा। लोक तिकडे कशा प्रकारे बसतात, एकाच सभागृहात लोक बसतात, आजूबाजूला असतात, एकत्र चहापान करतात। योगींच्या बरोबर पण आम्ही चहापान करतो, म्हणून काय योगीने आम्ही रसद पुरवली त्यांना अडवण्यासाठी? अभ्यासात कच्चे आहेत हे लोक। पुढची बातमी बघूया। पुणे एटीएसनं एक मोठी कारवाई करत दापोडीमधून मोहम्मद जुनैद नावाच्या एका व्यक्तीला अटक केलेली आहे। लष्कर ए तोयबासाठी हा जुनैद काम करत होता अशी माहिती देखील समोर येताना दिसतेय। काम करण्यासाठी त्यानं पैसे देखील घेतलेले होते आणि हे पैसे जम्मू काश्मीरमधनं त्याच्यापर्यंत आलेले होते। मूळचा अकोल्याचा असलेला जुनैद 28 वर्षांचा असून त्याला दापोडीमधून पुणे एटीएसनं आपल्या ताब्यात घेतलेला आहे। मोहम्मद जुनैदला 3 जूनपर्यंत आता कोठडी सुनावण्यात आलेली आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। वैभव, एटीएसनं ही कारवाई करत या मोहम्मद जुनैदला दापोडी परिसरातनं आता अटक केल्याचं समोर येताना दिसतंय। काय नेमकी ही सगळी या मागची पार्श्वभूमी? एटीएसला या संदर्भातली माहिती कशी मिळाली? तपास नेमका कसा झाला? सविस्तर त्याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, दिल्ली पोलीस यांनी महाराष्ट्र एटीएसला ही माहिती दिलेली होती की लष्कर ए तोयबाशी संबंधित असलेल्या जम्मू काश्मीरच्या काही संघटनांच्या संबंधित फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स होत आहेत किंवा त्यांच्याशी पुण्यातून एक व्यक्ती संबंधित आहे, त्याला तुम्ही ट्रॅक करा। त्यानंतर मोहम्मद जुनैद हा महाराष्ट्र एटीएसच्या रडारवरती आला, त्याला सर्व्हिलन्सवर टाकण्यात आलं, त्याची सोशल मीडियाची प्रोफाईल जी आहे ती ट्रॅक करण्यात आली आणि ती ट्रॅक केल्यानंतर असं लक्षात आलं की हा जुनैद जो आहे तो जम्मू काश्मीरमधल्या लष्कर ए तोयबाशी संबंधित असलेल्या इतर संघटना ज्या आहेत त्यांच्या दुय्यम संघटना ज्या आहेत ज्या पैसे पाठवण्याचं किंवा इतर पद्धतीची लोक रिक्रूट करण्याचं कम्युनिकेशनचं काम करतात त्या संघटनांच्या संबंधी हा जुनैद असल्याचं लक्षात आल्यावरती त्याला राऊंड अप करायची सुरुवात जी आहे ती पुणे एटीएसनं केलेली होती आणि काल त्याला
दापोडीमधून अटक करण्यात आलेली आहे. मूळचा बुलढाणा खामगावचा असलेला, सुरुवातीला अकोला अशी माहिती कळालेली होती, मात्र आता तो बुलढाणा खामगावचा असल्याचं कळालं आहे. तो तिथून उस्मानाबादला आला आणि बऱ्याच मदरशांमध्ये तो राहिलेला होता किंवा तो फिरत होता. त्यानंतर त्याचा फेसबुकवरून या दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या म्होरक्यांशी आला आणि मग तिथून त्याला रॅडिकलाइज करण्यात आलं. तो 2 वर्षामध्ये 6 वेळा जम्मू काश्मीरला जाऊन आला आहे. तिथं त्याची ट्रेनिंग सेशन्स जी आहेत ती झाली आणि त्यानंतर जी सोशल मीडियाची अकाउंट्स ट्रॅक करण्यात आलेली होती, या अकाउंट्समध्ये हा जुनैद जो आहे तो सातत्यानं सिम कार्ड, मोबाईल नंबर बदलून बोलत असल्याचं ATSच्या लक्षात आलेलं होतं. आणि त्यानंतर या जुनैदला पुन्हा जेव्हा आणखी ट्रॅक केलं गेलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की प्लॅनिंग नावाचा एक प्रकार जो आहे तो या दहशतवादी संघटनांच्या या ग्रुप्समध्ये नोंदवला जातोय किंवा केला जातोय. आणि या प्लॅनिंगमध्ये जुनैदवरती जी जबाबदारी देण्यात आलेली होती त्याच्यामध्ये शस्त्रास्त्र खरेदीसाठी पैसे जे आहेत ते उपलब्ध करणं, फंड रेझिंग ज्याला म्हटलं जातं, त्यासोबतच रिक्रुटमेंट करणं, नवे तरुण जे आहेत त्यांना रॅडिकलाइज करायचं किंवा त्यांना या संपर्कामध्ये आणायचं आणि त्यांचं ब्रेन वॉश करून त्यांना रॅडिकलाइज करून या दहशतवादी कारवायांसाठी त्यांचा वापर करायचा, अशी टास्क जी आहे ती त्याच्यावर देण्यात आलेली होती. आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी रेकी जी आहे किंवा काही ठिकाणांची माहिती जी आहे ती संवेदनशील ठिकाणांची माहिती गोळा करायची सुद्धा जबाबदारी या जुनैदवर देण्यात आलेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तो काम करत असताना 2-5 हजार रुपयाची ट्रान्झॅक्शन्स जी आहेत ती त्याच्या अकाउंटवरती झाली, ज्यातून 10,000 रुपये काढून त्याने त्याच्या वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी वापरल्यात. आता नेमक्या या ॲक्टिव्हिटी कुठल्या, त्यानं कुठं रेकी केली आहे, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तपास करण्यासाठी आज जेव्हा त्याला न्यायालयामध्ये आता पोलिसांच्या तपासादरम्यान या सगळ्या बाबी उघडकीला येतील सुद्धा, याचे काही साथीदार आहेत का, या अनुषंगानं सुद्धा तपास होऊ शकेल. वैभव, धन्यवाद, आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. एक मोठी कारवाई ATSनं आता केल्याचं पाहायला मिळतं आहे आणि या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स आपण वेळोवेळेला निश्चितपणे जाणून घेणार आहोत. पुढची बातमी बघूया. शिवसेना आणि सोमय्या यांच्यातील आरोप प्रत्यारोप काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध असल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. 26/11 हल्ल्यात अधिकाऱ्यांनी वापरलेले बुलेट प्रूफ जॅकेट बोगस असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. हेमंत करकरे यांना देण्यात आलेले बुलेट प्रूफ जॅकेट हे बोगस होते आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हे जॅकेट बिमल अग्रवाल यांनी पुरवले होते. यशवंत जाधव यांच्यावर ज्यावेळी धाड टाकण्यात आली त्यावेळेला बिमल अग्रवाल यांचं नाव पुढे आलेलं होतं. नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गँगपर्यंत पोहोचू शकतात, तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध कसाबपर्यंत आहेत, असंही सोमय्या यांनी म्हटलेलं आहे. ते बुलेट प्रूफ जॅकेट कोणी दिलं होतं? ते सप्लाय केलं होतं बिमल अग्रवाल. त्याची चौकशी झाली, कमिट्या नेमल्या गेल्या, बिमल अग्रवालची अटक झाली. तो बिमल अग्रवाल ज्यांनी हे बोगस घाणेरडे बुलेट प्रूफ जॅकेटचा सप्लाय पोलिसला केला होता, पोलिसांनी ते बुलेट प्रूफ जॅकेट घातले होते. घालतात त्यावेळी उद्धव ठाकरे परिवार चे जे व्यावसायिक पार्टनर आहे, संबंध आहे, व्यवहार आहे, यांची पार्टनरशिप, यांचे आर्थिक व्यवहार, यांचे व्यावसायिक संबंध, ज्यांनी माझा हेमंत करकरेची हत्या केली. हेमंत करकरेची हत्या 2 कारणांनी झाली. हत्या कसाबचे सहकारी पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केली आणि हत्या म्हणजे मृत्यू झाला. ते जे बुलेट प्रूफ जॅकेट होतं, ते बुलेट प्रूफ जॅकेट बोगस होतं, नकली होतं. श्रीधर पाटणकरशी व्यावसायिक संबंध, श्रीधर पाटणकरचे समर्थ इन्फ्रामध्ये बिमल अग्रवाल आणि यशवंत जाधवची, आणि बिमल अग्रवाल म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट, बोगस बुलेट प्रूफ जॅकेटचा सप्लायर. नवाब मलिक दाऊद तर माफिया सेने वाले एनसीबी ला सांगतात, अरे हम भी तुमसे कम नहीं है, तुम दाऊद गैंग के पास नवाब मलिक के थ्रू जाते हैं, हम बिमल अग्रवाल के थ्रू कसाब के द्वारा हम दाऊद के पास पहुंचते हैं.
केतकी चितळेच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे. शरद पवारांविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. ॲट्रॉसिटी प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयानं केतकीला 7 जूनपर्यंत आता न्यायालयीन कोठडी सुनावल्याचं दिसतंय. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.